आजचा प्रगत महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे असे तिसरे राज्य आहे, आकारमानाने आणि लोकसंख्येने देखील. व्यापार आणि कारखानदारी या क्षेत्रात महाराष्ट्राचे यश अभिमानास्पद असेच असले तरीही या राज्याची खरी संपत्ती म्हणजे इथले लोक हीच होय. महाराष्ट्राच्या जडणघडणीचे महावस्त्र बनले आहे ते इथल्या गुणसंपन्न मानवांमुळे. आधुनिक भारताच्या स्वराज्याची पहिली मुहूर्तमेढ रोवणारे शिवाजी राजांसारखे कीर्तिवंत वीरवर याच महाराष्ट्रात झाले. सामाजिक प्रगतीचा वन्नी चेतविणारे बुद्धिवादी आणि विचारवंत इथलेच. सौंदर्याचे गगन सुशोभित करणारे आणि भारतातल्या लक्षावधी सौंदर्य रसिकांना आनंदाचे डोही नाहून टाकणारे कलावंत याच भूमीतले. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताला वैभव मिळवून देणारे अतुलनीय क्रीडापटू याच राज्यातले. लोकमान्य टिळकांसारख्या राष्ट्रभक्त अग्निपुरुषाने स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही सिंहगर्जना केली ती महाराष्ट्रातूनच. स्वातंत्र्यवीर सावरकरांसारख्या अगणित राष्ट्रभक्तांनी परकीय सत्तेविरुद्ध युद्ध केले तेही इथेच. क्रांतीवीर नाना पाटील हे तर खरेच सिंहासारखे शूर. त्यांनी स्वातंत्र्य लढ्याची मशाल इथल्या खेड्यापाड्यात प्रज्वलित केली. निस्पृहपणे समाजसेवेत रमण्याची इथली परंपरा तर विशेषच उल्लेखनीय आहे. अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या शृंखलातून महाराष्ट्राची सुटका अशा निस्वार्थी समाजसेवेच्या परंपरेतूनच साध्य झालेली आहे. अन्यत्र जेव्हा स्त्रीमुक्तीच्या प्रश्नांची जाणीव नव्हती तेव्हा 100 वर्षांपूर्वी स्त्रीमुक्तीसाठी झगडले ते भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे. मूक दबलेल्या समाजाच्या उद्धारासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी तर सत्यशोधक समाजाची स्थापना केली. दलितांच्या उद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याची थोरवी कोण जाणत नाही. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी तर डिप्रेस्ड क्लास मिशन या सेवाभावी संस्थेचा पाया 1906 सालीच रचला. भारतातील पुरोगामी राज्यकर्त्यांमध्ये कोल्हापूरच्या छत्रपती श्री शाहू महाराजांचे नाव अग्रभागी तळपत राहील. महाराष्ट्राची संत कवींची परंपरा तर केवढी दीर्घ आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यातील बहुतेक जण समाजाच्या सर्वसामान्य थरातून आलेले आहेत. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असे या परंपरेचे केले जाणारे वर्णन सार्थच आहे. संत नामदेवांचे काव्य तर गुरुग्रंथ साहेब या पंजाबी धर्मग्रंथातही समाविष्ट झाले आहे. महार समाजात जन्मलेल्या चोखा संताचे अभंग मानवाची एकात्मता आणि शुद्धता केवढ्या सामर्थ्याने व्यक्त करतात. मध्ययुगीन मराठी साहित्यात चोखा संताच्या अभंगांना अभिजात वाङ्मयाची प्रतिष्ठा लाभलेली दिसते. चोखा मेळ्यात गायला जाणारा हा एक अभंग पहा. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा कारे भुललासी वरलिया रांगा नदी डोंगी परी जल नोहे डोंगे. साक्षरतेत केरळ नंतर महाराष्ट्राचाच क्रम लागतो. याचे मुख्य श्रेय जाते ते सहकारी तत्वावर प्रतिष्ठित असलेल्या शिक्षण संस्थांकडे. निदान आरंभीच्या काळात केवळ लोकाश्रयावर चालणाऱ्या या संस्थांमधून समर्पित वृत्तीने कार्य करत असलेले अनेक गुणी आजीव सदस्य दिसतात. केवळ वैयक्तिक स्वार्थनोभाकडे पाठ फिरवून लोकशिक्षणाच्या कार्यात या आजीव सदस्यांनी स्वतःला झोकून दिले. अशा एका संस्थेचं नाव आहे फर्ग्युसन कॉलेज. 1885 मध्ये स्थापन झालेली ही संस्था म्हणजे भारताला अनेक सुपुत्र देणारी गंगोत्रीच म्हणावी लागेल. परंतु रयत शिक्षण संस्थेची तुलना होऊ शकतील अशा संस्था फारच थोड्या. सर्वसामान्य जनतेच्या उद्धारासाठी उभी ठाकली या अर्थानं ही रयतेची संस्था. 1950 पावे तो स्वतःच्या बळावर काम करणारी महाप्रचंड संस्था सरकारने अनुदानासाठी निवडली तेव्हा तिच्या प्राथमिक शाळांची संख्या होती 578 एवढी.
आज तिच्या पंखाखाली आहेत 319 माध्यमिक शाळा, त्यापैकी 12 तर केवळ मुलींसाठी आहेत. 11 शाळांमधून शेतकी विद्येचे शिक्षणही मिळते आणि 18 शाळांमधून तंत्र शिक्षण दिले जाते. त्या मानानं उच्च शिक्षणातील तिचा विस्तार अजून काहीसा मर्यादित आहे. पुणे आणि शिवाजी विद्यापीठाला संलग्न असलेली निदान 27 महाविद्यालये या संस्थेतर्फे चालवली जातात. मुलामुलींसाठी वेगळी अशी 80 वसतिगृह या संस्थेने चालवलेली आहेत. शिवाय 8 अध्यापक प्रशिक्षण संस्थाही आहेतच. म्हणजे या महावृक्षाखाली एकूण 486 संस्था आहेत. त्यातून 2,60,000 विद्यार्थ्यांना आधार लाभला आहे. 12,000 सेवक संस्थेत असून त्यापैकी 4,000 मागासवर्गीय आहेत. वार्षिक अंदाजपत्रकात 27 कोटी रुपयांची अवाढव्य उलाढाल दिसते. अशी ही संस्था निर्माण करायला एखाद्या भीमपुरुषाचीच आवश्यकता होती. भाऊराव पायगौंडा पाटील हे ते भीमपुरुष होत. कर्मवीर म्हणून साऱ्या महाराष्ट्राने सार्थपणे गौरविलेल्या भाऊरावांना भारत सरकारने पद्मभूषण किताब देऊन गौरविले आणि पुणे विद्यापीठाने डॉक्टर ऑफ लिटरेचर ही सन्माननीय पदवी दिली. हा असा आहे आजचा खेड्यापाड्यातला महाराष्ट्र. सुमारे 70 वर्षांपूर्वी तो कसा असेल याची कल्पना करणं सहज शक्य आहे. महाराष्ट्राच्या शैक्षणिक इतिहासात या काले नावाच्या गावाला फार महत्व आहे. इथेच कर्मवीरांनी आपली पहिली संस्था स्थापन केली 1919 साली. इवलेसे रोप लावियेले दारी, तयाचा वेलू गेला गगनावेरी या वर्णनाला शोभणारी अशी ही रयत शिक्षण संस्था. ही रयत शिक्षण संस्था सुरू झाली ती मात्र एखाद्या शाळेपासून किंवा महाविद्यालयापासून नव्हे, तर एका वसतिगृहापासून. हे तिचं वैशिष्ट्यच म्हणायला हवं. अर्थात श्री शाहू छत्रपतींच्या सहवासात कर्मवीर भाऊरावांना ही कल्पना सुचलं तसं उचितच म्हणायचं. प्रत्यक्षात भाऊराव एक पाऊल पुढेच गेले. सर्व जातीपंथांसाठी छत्रपतींनी वसतिगृह सुरू केली होतीच. कर्मवीरांची क्रांतिकारक दृष्टी, त्यांनी पाहिलेले एकात्म भारतीय समाजाचे स्वप्न यांची पायमुळे त्यांच्या स्वतःच्या बालपणापर्यंत भिडतात. त्यांच्या बालपणातली ही एक हकीकत आहे. खेळ संपल्यावर ही सारी मित्रमंडळी गावाच्या विहिरीवर पाणी प्यायला गेली, पण गावकरी मंडळी यांना पाण्याजवळ जाऊ देईनात. म्हणजे भाऊरावांनी पाणी प्यायला गावकऱ्यांची हरकत नव्हती, पण बाकीच्या सवंगड्यांनी पाणी पिता कामा नये, कारण त्यांची जात वरची नव्हती ना. तेव्हा भाऊरावांनी देखील पाणी प्यायचं नाकारलं. पण या प्रसंगाचा खोल ओरखडा त्यांच्या मनावर राहून गेला. भाऊरावांच्या तत्वचिंतनाचा आणखीन एक महत्वाचा विशेष म्हणजे सांदी कोपऱ्यातली गावे निवडून तिथे ते शाळा आणि वसतिगृह सुरू करीत असत. हे देवापूर महाराष्ट्राच्या ग्रामीण हृदयाचा अगदी तळच म्हणा ना. तशीच ही गांधी टेकडी. एकेकाळी इथे केवळ उजाड माळ होता. आज सौंदर्याने नटलेल्या दिसतात या भाऊरावांच्या शाळा पूर्वी अशाच भग्नभूमीतून त्या निर्माण झाल्या. हे काम तसं सोपं नव्हतं. पैशाचा तर सगळाच तुटवडा असायचा, पण न डगमगता भाऊरावांनी परिस्थितीशी सतत 2 हात केले. त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांना या खटाटोपाविषयी पहिल्यांदा जरा संशयच वाटायचा, पण त्यांनीही आपली सौभाग्य लेणी निर्लेपपणानं या कामासाठी देऊन टाकली आणि विद्यार्थ्यांच्या तोंडी 4 घास अन्न पडण्याची तजवीज केली. परिसराची निगराणी हा आजकाल मोठा प्रश्न होऊन बसलाय. भाऊरावांच्या द्रष्ट्या मनानं हा प्रश्न 50 वर्षांपूर्वीच ओळखला होता. त्यातून त्यांना आपल्या अनुयायांना दृष्टी देता आली. आज रयत शिक्षण संस्थेच्या परिसरात पाऊल टाकलं की तिथला निसर्गविलास पाहून डोळे सुखावतात.
पदवी आणि नोकरी यांचा संबंध तोडण्याची भाषा आजकाल बरीच ऐकू येते. कमवा व शिका हा मंत्र आजच्या विद्यार्थ्याला परिचित आहे. मात्र भाऊरावांचे विद्यार्थी स्वतःच अन्न स्वतःच कमवायला शिकत. आजही ही मुलं शेतात राबतात. कोणत्याही शेतकऱ्याला करावी लागतात ती कामं हे विद्यार्थी करतात. दूध काढून स्वतःचा खर्च भागविणे हा बघा एक वाणिज्य शाखेचा विद्यार्थी. याचा नुसता असा अभ्यासच चालत नाही. स्वकष्टाने कमवून तो अभ्यास करतो. आणि ही संधी हे मानाचं जिणं रयत शिक्षण संस्थेनं त्याला मिळवून दिल्याबद्दल तो संस्थेचा ऋणी आहे. रयत शिक्षण संस्थेचे आज मानाने जगणारे अनेक विद्यार्थी एकेकाळचे अनाथ न्यायालयांच्या आश्रयाला असणारे असे होते हे सांगूनही त्याच्यावर विश्वास बसत नाही. पण भाऊरावांचे तत्वज्ञानच असे की त्या ज्ञानदीपाच्या प्रकाशात या विद्यार्थ्यांचं जीवन उजळून निघतंय. सर्व मानवतावादी कार्य चालू असतानाच उत्कट भव्यतेची घ्यावे या मंत्राचा क्षणभर देखील विसर इथे कोणाला पडत नाही. त्यासाठी भाऊरावांच्या संस्थांमधून आज साऱ्या सुविधा उपस्थित आहेत. रयत शिक्षण संस्थेत मुली देखील मुलांच्या खांद्याला खांदा लावून काम करतात. समान संधी आणि समान हक्क त्यांच्याही वाट्याला येतात. भाऊरावांच्या तत्वचिंतनावर महात्मा गांधींच्या विचारांचा सखोल ठसा उमटलेला आहे. भाऊरावांचं कार्य पाहून महात्माजी अतिशय प्रभावित झाले होते. किंबहुना आपल्याला साबरमती आश्रमात जे जमलं नाही ते यश भाऊरावांनी मिळवलं आहे अशी स्पष्ट कबुली महात्माजींनी दिली आहे. भारतातील अन्य विचारवंत समाजचिंतक यांच्या सहवासात भाऊराव सातत्याने आले. संत श्रेष्ठ गाडगे महाराजांचाही सहवास त्यांना लाभला. लक्ष्मणराव किर्लोस्करांनी निर्माण केलेल्या लोखंडी नांगराच्या विक्री प्रचाराचे कामही भाऊरावांनी केले आणि हरित क्रांतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले. डॉक्टर आंबेडकरांशीही त्यांचे स्नेहबंध जुळले होते. किंबहुना 1932 सालच्या गांधी आंबेडकर समझोत्याचे स्मारक म्हणून पुण्याच्या युनियन बोर्डिंगची उभारणी झाली. आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांना तर भाऊ आपले मार्गदर्शक मित्र आणि तत्ववेत्ते वाटत. त्यांच्या धर्मनिरपेक्ष दृष्टीची साक्ष त्यांच्या हमीद अलींशी असलेल्या मैत्रीत दिसते. श्रीयुत हमीद अली हे 1935 साली रयत शिक्षण संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. कराड जवळच्या काले या गावी लावलेलं हे छोटंसं रोपटं 1924 साली साताऱ्याच्या ऐतिहासिक मातीत नीट रुजवण्यात आलं आणि आज त्याचा वेलू गेला गगनावेरी. या वटवृक्षाला फुटल्यात 486 फांद्या. तिथे आहेत 12,000 सेवक, 2,60,000 विद्यार्थी आणि वार्षिक अंदाजपत्रक अवाढव्य 28 कोटी रुपयांचं. पण केवळ संख्येहूनही अधिक मोलाचं काहीतरी इथे आहे. अगणित युवक आणि युवतींना इथे गवसते ती एक नवी आशा. आजच्या माणसांचे सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्न 75 वर्षांपूर्वीच पाहणाऱ्या या स्वनामधन्य द्रष्ट्या कर्मवीराने रयत शिक्षण संस्था स्थापन करून ज्ञानाची गंगा आणलीये एका झोपडीच्या दारात, जिथे राहते साधी भोळी गरीब रयत.